पहिला प्रश्न आणि खूप महत्वाचा प्रश्न की माझं पहिले 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट होता, आम्हाला आता 600 स्क्वेअर फूट मिळणार आहे. तर हा स्ट्रेट ट्रान्झॅक्शन मध्ये एका मेंबरला टॅक्स लागतो का? आता पहिला प्रत्येक वेळेला रिडेव्हलपमेंट हा विषय आला की जेव्हा केव्हा माझ्याकडे क्लायंट येतात तेव्हा पहिला विषय असतो की आम्ही रिडेव्हलपमेंटला जातोय म्हणजे काय करतोय. तर जुना फ्लॅट आमचा आहे, आमचा राहता फ्लॅट आहे, तो आता जुना झालाय म्हणून आम्ही बिल्डरला बांधायला देतोय. आम्ही काही आमचे कुठले अधिकार सोडत नाहीये, आम्ही काही त्याचा सेल करत नाहीये. मग याच्यावर टॅक्स का यावा? मग पहिला बेसिक प्रश्न प्रत्येकाचा हा असतो. तर इन्कम टॅक्सचा विषय जेव्हा येतो तेव्हा तुम्ही जर त्याची डेफिनेशन बघितली तर इन्कम टॅक्समध्ये ट्रान्सफर याला महत्त्व दिलं गेलं आहे आणि ट्रान्सफरची डेफिनेशन सेक्शन 247 मध्ये केलेली आहे. तर ट्रान्सफरमध्ये सेल, एक्सचेंज, रेलिंक्विशमेंट ऑफ ॲसेट, एक्सटिंग्विशमेंट ऑफ राईट्स हे सगळं कव्हर केलेलं आहे. आता त्याच्यातले तुम्ही जर शब्द बघितले तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शन म्हणजे हा टिपिकल एक एक्सचेंज म्हणू आपण त्याला, की मी जुना फ्लॅट दिला आणि नवीन फ्लॅट घेतला. त्यामुळे अशा ट्रान्झॅक्शन्स इन्कम टॅक्समध्ये कव्हर होतात.